गावरान पद्धतीची काळ्या वाटणातील चमचमीत अशी अंडा करी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम गावरान पद्धतीची चमचमीत अशी काळ्या वाटणातील अंडा करी बनवण्यासाठी इथे मी एकूण 4 अंडी घेतलेली आहेत। ही अंडी आधी मी पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर उकडवून थंड झाल्यानंतर याचे कवच काढून घेतलेले आहे। अंडा करी बनवण्यासाठी इथे मी एकूण 4 अंडी घेतली आहेत। तुम्हाला हव्या तितक्या प्रमाणात तुम्ही अंडा करी बनवण्यासाठी अंडी घेऊ शकता। अंडी उकडून तयार आहेत। आपण अंडा करी बनवण्यासाठी लागणारे वाटणाचे साहित्य पाहूयात। त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे तेलामध्ये छान असे काळे होईपर्यंत भाजून घेतले आहेत। 15 ते 20 सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत। 1 चमचा सफेद तीळ घेतले आहेत। 20 ते 25 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा हरभरा डाळ, तसेच मुठभर देठासहित कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर, आले, लसूण वगळता बाकीचे सर्व साहित्य इथे मी भाजून घेतलेले आहे तेलामध्ये। तर आता हे सर्व साहित्य जे आहे यामध्ये थोड्याशा पाण्याचा वापर करून अशा प्रकारे इथे अंडा करी बनवण्यासाठी लागणारे काळे वाटण तयार करून घेतले आहे। हे वाटण जे आहे ते एकदम बारीक असे तयार करून घ्यायचे। वाटण आपले इथे तयार आहे। आता आपण हे वाटण परतवून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झालेली आहे। यामध्ये ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल। तेल गरम झाले आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम इथे लो ठेवली आहे। आता या तेलामध्ये काही मसाले ॲड करून घेत आहे। सर्वात प्रथम 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर। आता हे सर्व मसाले जे आहेत गॅसच्या लो फ्लेमवरती ते मी 15 ते 20 सेकंद तेलामध्ये छान असे भाजून घेत आहे। तेलामध्ये अशा प्रकारे मसाले परतवून घेतल्यामुळे अंडा करी किंवा इतर कोणत्याही पातळ भाज्या तुम्ही तयार करत असताल तर त्या भाजीला कलर खूप छान असा येतो। मसाले परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकत आहे मी तयार करून घेतलेले वाटण। आता हे वाटण जे आहे या मसाल्यांमध्ये छान असे एकजीव होईपर्यंत इथे मी परतवून घेत आहे। गॅसची फ्लेम इथे मी आता फुल ठेवलेली आहे। तर इथे वाटण जे आहे छान असे या मसाल्यांमध्ये मी परतवून घेतले आहे। तर हे वाटण आणखीन छान शिजावे यासाठी यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केले आहे। पाण्याचा वापर इथे थंड करायचा नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। ॲड केलेले पाणी इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तर हे वाटण जे आहे ते मी 3 ते 4 मिनिटे छान असे गॅसच्या फुल फ्लेमवरती शिजवून घेतले आहे। पाहू शकता वाटण छान असे शिजले गेले आहे। याला तेलही खूप छान असे रिलीज झालेले आहे। तर आता हे वाटण व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे। वाटण मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला अंडा करी कितपत प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार इथे पाणी ॲड करायचे आहे। इथे मी 4 व्यक्तींना सहज पुरेल इतक्या प्रमाणात ही अंडा करी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी गरम पाणी ॲड केलेले आहे। थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे। ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तर इथे मी रस्सा जो आहे तो अशा प्रकारे मध्यम दाटसर ठेवलेला आहे। तुम्हाला कितपत दाटसर किंवा कितपत पातळ ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ। ॲड केलेले मीठ इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तर अंडा करी बनवताना किंवा इतर कोणत्याही पातळ भाज्या बनवताना पाण्याचा वापर जो आहे तो गरमच करायचा। यामुळे काय होते की भाज्यांना कलर खूप छान येतो, तसेच रस्साही छान असा चवदार तयार होतो। आता या आपण रश्श्याला एक उकळी काढून घेणार आहोत। गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी रश्श्याला उकळी काढून घेतली आहे। तर रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता या रश्श्यामध्ये मी आपण उकडवून घेतलेली अंडी जी आहे ती सोडून घेत आहे। अंडी रश्श्यामध्ये सोडण्यापूर्वी अंड्यांना मी एक उभी चीर देऊन घेतलेली आहे। सर्व अंडी रश्श्यामध्ये सोडल्यानंतर आता या रश्श्यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। परत एकदा हा रस्सा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे। सर्व रस्सा व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर आता गॅसच्या लो फ्लेमवरती ही अंडा करी आणखीन 3 ते 4 मिनिटे मी छान अशी उकळवून घेणार आहे। तर इथे आपली अंडा करी छान अशी उकळली जात आहे। इथे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। तर पाहू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर इथे मस्त अशी आपली काळ्या वाटणातील चमचमीत अशी अंडा करी खाण्यासाठी तयार झालेली आहे। याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, रश्श्याला तेलही खूप छान असे रिलीज झालेले आहे। गरम पाण्याचा वापर केल्यामुळे तसेच तेलात मसाले छान असे भाजून घेतल्यामुळे तसेच वाटण छान असे परतल्या गेल्यामुळे मस्त असा आपला अंडा करीचा रस्सा तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही अंडा करीची रेसिपी?
कमेंट करून जरूर कळवा. अंडी ही अजिबात फुटली गेली नाही आहेत, रश्श्यामध्ये पाहू शकता. तर आता इथे मी सर्वात शेवटी यावरती काही बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतर गॅस जो आहे ना तो इथे मी बंद केला आहे. तर आता ही अंडा करी खाण्यासाठी सर्व करून घेऊयात. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली काळ्या वाटणातील चमचमीत अशी अंडा करी खाण्यासाठी तयार झाली आहे. एकदम गावरान पद्धतीने बनवली आहे, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार केलेली आहे. खूप साधी व सोपी पद्धत आहे, अजिबात जास्तीचा वेळ लागला जात नाही. ही अंडा करी जी आहे ना तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. ही रेसिपी बनवताना ना यामध्ये ज्या साहित्यांचा वापर केलेला आहे त्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. रस्साही आपला एकदम छान असा योग्य प्रमाणात तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.